महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान राहता यांच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। तसेच जयंतीचे औचित्य साधत काही मान्यवरांना प्रतिष्ठानच्या वतीने समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। या प्रसंगी पुरस्कारार्थी सन्माननीय माजी सैनिक सत्यशोधक भानुदासजी गाडेकर, पत्रकार सतीश वायजापूरकर, श्री पंकज छगनमल पिपाडा, श्री सुनील शांताराम सदाफळ, श्री बाळासाहेब सखाराम गिधाड, हाजी बालमभाई पापाभाई सय्यद, श्री बाळासाहेब रामनाथ गाडेकर, श्री माधव काशीनाथ बिडवे, श्री दत्तात्रय माधवराव पिलकर या मान्यवरांना माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी राजेंद्र निकाळे सर, श्री पप्पूभाऊ बनसोडे, श्री कैलासबापू सदाफळ, राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर श्री स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष विजयराव सदाफळ, गटनेते मन्नाबाई शहा, सर्व नगरसेवक, वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री जबाजी मेचे यांच्यासह असंख्य नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। NS न्यूज करता अनिल समोशीसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ राहता। आपण सर्वजण या अभिवादनामध्ये सहभागी होऊया। या ठिकाणी पूजन होत आहे महामानवांचं। किसनराव गाडेकर सर यांचाही सन्मान या ठिकाणी लगेचच करतो ठिकाणी करावे। साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करतो आहोत। मी सर्वप्रथम मंचाकडे आमंत्रित करतोय हाजी बालमभाई पापाभाई सय्यद यांना। आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचाचे कर्तव्यकार कर्तव्यदक्ष पालक अर्थातच जलसंपदा मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय। यानंतर लगेचच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मुकुंदराव सदा त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचाराचा उत्सव आहे असं मी समजतो। याचं कारण असं आहे की बाबासाहेबांनी उभी हयात मूर्तींना विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे, बसून घ्यायचं आहे। आमच्या व्यासपीठावरील जे स्वयंसेवक आहेत, आमच्या संस्थेचे पदाधिकारी आहेत, ते आपल्याला सांगतील त्या ठिकाणी आपण कृपया बस। कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करणारे जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे। माननीय सतीशराव वैजापूरकर सरांच्या शून्यातून निर्मिती करणारे हे व्यक्तिमत्व यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे। यानंतर आपण जोरदार एकदा भारत मातेचा जयघोष या ठिकाणी करूया। भारत माता की। त्यांचा हा सन्मान या ठिकाणी संपूर्ण चालक आहे। प्रत्येकाच्या दुःखाच्या प्रसंगी अग्रक्रमाने ते या ठिकाणी उपस्थित असतात। मिळालेल्या दानातून खऱ्या अर्थाने ते रथाचा खर्च भागवतात, म्हणून त्यांचा हा सन्मान अभिमान या ठिकाणी करतात। 2006च्या धनगर समाज आरक्षणामध्ये त्यांनी उल्लेखनीय असं काम केलेलं आहे। करणारे सन्माननीय सुनील शांताराम सदाफळ यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय। जोरदार टाळ्यांचा गजर या सन्मानासाठी झाला पाहिजे। यानंतर मी आपण या ठिकाणी आपल्या कार्याच्या माध्यमातून उठवलेला आहे, म्हणून त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय। मनपूर्वक अभिनंदन। गायक या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे आमचे सहकारी मार्गदर्शक सन्माननीय सरांचा सन्मान या ठिकाणी होतो। जोरदार टाळ्यांचा गजर या नवरत्नांसाठी या ठिकाणी। यानंतर आपल्याला मार्गदर्शन करतायत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आधारस्तंभ सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब। आपलं मनपूर्वक स्वागत। सन्माननीय संदीपजी या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलंही मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्र राज्य समता परिषदेचे राहता तालुक्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सन्माननीय सदस्य देखील
या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहात. आपलंही अगदी मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आहोत. आपल्या उपस्थितीबद्दल धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खरं तर आजचा हा सोहळा या ठिकाणी पूर्णत्वाला जातोय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही 135वी जयंती समारंभ सोहळा आणि समाजातील उल्लेखनीय कार्यक्रमाला यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. या अगोदर 2 कार्यक्रम होते. ते 2 कार्यक्रम करून आता या जयंती उत्सवाच्या निमित्तानं थोडं उशीर होतो, बऱ्याच ठिकाणी जावं लागतं. पण मला आनंद की आपल्या राहता शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने या जयंतीच्या निमित्तानं समाजामध्ये वेगवेगळं काम करणाऱ्या विभूतींना आज समाजभूषण पुरस्कार दिला जातोय. अशा स्तुत्य उपक्रमाबद्दल मी या प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं प्रथमतः मनापासून अभिनंदन करतो. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तर आपण जर इतिहासाचे जर दाखले दिले तर आपल्या भारतवर्षामध्ये अनेक महापुरुषांनी समाजातला जो शोषित आहे, वंचित आहे, समाजाच्या उद्धारासाठी अनेकांनी आपलं जीवन समर्पित केलं. अशा सगळ्या महापुरुषांच्या यादीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सुद्धा जोडलं जाते. ते वरच्या क्रमांकाचं आहे, याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आणि म्हणून आज या जयंती उत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांचं राजकीय, शैक्षणिक वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी जे केलेलं काम आहे, अशा त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा हा दिवस आहे. खरं तर विविध उपक्रमानं बाबासाहेबांचा जयंती दिवस साजरा व्हायला पाहिजे. तर त्यांची जर संपूर्ण राजकीय, सामाजिक जर वाटचाल पाहिली तर आपलं संपूर्ण जीवन म्हटल्याप्रमाणे शोषितांच्या, वंचितांच्या जीवनामधला जो अंधार आहे तो दूर करून त्याच्यामध्ये एक नवा प्रकाश टाकण्याचं काम त्यांनी केलंय. आणि एक समृद्ध पिढी घडवण्याचं, एक समृद्ध समाजाला घडवण्याचं काम बाबासाहेबांनी केलंय. आणि म्हणून आज या 135व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी जे आपल्या कार्यकर्तृत्वानं समाज उद्धाराचं काम केलंय. माझी विनंती आहे नगराध्यक्षांना की पुढच्या जयंतीपासून मला वाटतं एखादं प्रदर्शन आपण जर भरू शकलो, आजच्या तरुण पिढीला निश्चितपणे मार्गदर्शन करेल. बाबासाहेब हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारच होते, एवढं आपण सांगतो. त्या पलीकडे किती हे मोठं व्यक्तिमत्व होतं. आज जगमान्य अशा प्रकारचं नेतृत्व आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्त आपल्याला पाहायला मिळतं. आणि केवळ ते राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचं मी नावलौकिक या ठिकाणी उल्लेख करत नाही, तर या संपूर्ण समाज परिवर्तनामध्ये त्यांनी या समाजाच्या शोषित घटकांसाठी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं. विशेष करून समाज परिवर्तन जर करायचं असेल तर शिक्षण हेच त्याचं मोठं माध्यम आहे. आणि म्हणून माणसाची वैचारिक, सामाजिक किंवा त्याची क्रियाशक्ती वाढवण्याची जी क्षमता जर वाढवायची असेल तो ज्ञानानं समृद्ध झाला पाहिजे. आणि जर ज्ञानानं माणसं प्रगत झाली की आपोआप सामाजिक विषमता कमी होण्यामध्ये मदत होते.
हा जो विचार बाबासाहेबांनी दिला त्या शैक्षणिक शिका संघर्ष करा आणि शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. तो मंत्र यासाठी दिलेला होता की शिक्षणानं पिढी समृद्ध होईलच, परंतु त्याबरोबर आपली मन, आपलं चारित्र्य आणि आपले विचार सुद्धा तितक्याच त्याच्या स्वच्छ अंतःकरणानं ते समाजापुढे आले पाहिजे, तरच समाजाची गुणवत्ता वाढू शकते. अनेक वर्षाच्या कालखंडामध्ये आपण बाबासाहेब आंबेडकरांना हे विशिष्ट समाजापुरता मग तोच विचार आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जायचा. तर म्हणजे त्यांचा विचार प्रखर राष्ट्रभक्तीनं आणि राष्ट्रप्रेमाने भरलेला होता. आणि त्याचं कारण आत्ताच आपले लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी नारी शक्ती वंदनाचं एक विधेयक लोकसभेमध्ये आणलेलं आहे. महिला सक्षमीकरणाचं काम हे मला वाटतं 50च्या दशकामध्ये त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा ती भूमिका मांडली आणि त्या कामाला सुरुवात केली होती. मला वाटतं नारी शक्ती वंदनाचं जे विधेयक आले लोकसभेमध्ये हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना सगळ्यात मोठी श्रद्धांजली ठरणार आहे. तर त्यांनी जो 50मध्ये केलेला विचार होता तो आज प्रत्यक्षामध्ये लोकसभेमध्ये ते विधेयक आणताना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जी भूमिका घेतलेली आहे, मला वाटतं मी आपल्या तमाम जनतेच्या वतीने सुद्धा आदरणीय प्रधानमंत्री मनापासून अभिनंदन करतो. पंकज शेट्टीफळ आहेत, सुनीलजी सदाफळ आहेत, बाळासाहेब गाडेकर आहेत, माधवराव बिडवे आहेत, बाळासाहेब सकाराम गिदाड आहेत, आमचे ज्येष्ठ नेते हाजी बालमबाई पापाबाई सय्यद आहेत, सन्मान्य दत्तात्रय माधवराव पेळगरजी आहेत. या सगळ्या लोकांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उपलब्ध साधनांचा समाजाच्या प्रती जे त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा आज हा गौरव करण्यात आलेला आहे. मला सर्व पुरस्कारार्थींचं सुद्धा मनापासून अभिनंदन करायचं आहे. या पुरस्कार त्यांना जो मिळालेला आहे उद्याच्या सामाजिक वाटचालीमध्ये मला वाटतं निश्चितपणे त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा भविष्य काळामध्ये सुद्धा ते निश्चितपणे उमटवतील. समाज उद्बोधनाचं काम जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते समाजाचं प्रबोधन आपापल्या कार्यातून ते निश्चितपणे समाजाकरता ते काम करतील अशी अपेक्षा आहे. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि या प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत राजा निकाळे सर, उपाध्यक्ष प्रदीपजी बनसोडे आणि सचिव बाळासाहेब कोळगे आहेत, त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.